मित्रांनो, गायत्री मंत्र हा अतिशय कॉमन असा मंत्र आहे जो सगळ्यांना माहिती असतो. लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांना गायत्री मंत्र माहिती आहे. क्वचितच असं कोणीतरी भेटेल की ज्याला गायत्री मंत्र म्हणता येत नाही किंवा ज्याला गायत्री मंत्राबद्दल माहिती नाही. पण तुम्हाला खूपशा गोष्टी ज्या गायत्री मंत्राशी रिलेटेड आहेत त्या गोष्टी माहिती नाही आहेत. गायत्री मंत्राबद्दल लोकांना खूप आश्चर्य असतं, खूप कुतूहल असतं. ते येत असतं, तो मंत्र येत असतो, पण त्याबद्दलची विशेष माहिती नसते. बहुतेकांना ओम तत्सवितुर्वरेण्यम ही सविता गायत्री म्हणजेच सूर्यगायत्री. पण तुम्हाला माहिती आहे का, अशा एकंदर 24 गायत्र्या आहेत. तर आपण आता गायत्री मंत्राची महती आणि त्या कोणत्या कोणत्या 24 गायत्र्या आहेत ते बघूया. गायत्र्या ह्या निरनिराळ्या देवांच्या निरनिराळ्या असतात. अशा एकंदर 24 गायत्र्या आहेत असे म्हणतात. पण निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या गायत्र्या आहेत. पण सर्व ठिकाणी एका वाक्यात नाही, पण सविता सूर्यगायत्री हीच मुख्य मानली जाते. सामान्यतः सूर्यगायत्री ही प्रसिद्ध आहे. ज्या गायत्र्यांचा लोक साधारणतः जप करतात त्या गायत्र्या आपण पुढे बघणारच आहोत. तत्पूर्वी आपण बघूया की मंत्राचा जप कसा करायचा आणि ते म्हणायची पद्धत काय आहे किंवा काही नियम आहेत ते सुद्धा आपण बघूया. आपल्याला हव्या त्या गायत्रीच्या मंत्राचा जप करताना मुख्यतः सूर्यगायत्रीची उपासना ही सगळीकडे केली जाते. गायत्रीची उपासना म्हणजेच ध्यान, धारणा आणि जप. जप करण्यापूर्वी प्रथम प्राणायाम करण्याची पद्धत आहे. आता प्राणायाम सगळ्यांना माहितीच आहे. जप करताना मंत्राचे प्रत्येक अक्षर पूर्णपणे आणि शुद्धपणे उच्चारले गेले पाहिजे. आजकाल मोबाईलवर आपण मंत्र लावतो आणि फक्त ऐकतो, पण तसं नाही. ते आपल्या तोंडातून त्याचा उच्चार झाला पाहिजे, ह्याचंच महत्त्व जास्त आहे. त्याच्यानंतर आपल्या अंगावर शिलाई केलेले कपडे असे घालण्याची काही पद्धत नाही. असं साधारणतः म्हटलं जातं की मुकुटा, धाबळी काही न नेसता धूत वस्त्र नेसून गायत्री मंत्र एका लयीत आणि सुरात म्हणतात असं म्हटलं जातं. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला जर शक्य असेल तरच आपण हे करू शकतो. अन्यथा आपल्या नेहमीच्या कपड्यांमध्येही मन लावून आणि मनापासून आपण गायत्री मंत्राचं पारायण करू शकतो. एका लयीत गायत्री मंत्र म्हटल्यामुळे संपूर्ण शरीर आंदोलित होत असते. आता आपण जेव्हा हा गायत्री मंत्र म्हणतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये काही कंपन उत्पन्न होतात. त्याच्यामुळे जास्त गायत्री मंत्राचा जप न करता हळूहळू थोड्या फरकाने आज 10 गायत्री मंत्र, उद्या 11, 12 किंवा आपल्याला झेपेल त्या पद्धतीने हळूहळू गायत्री मंत्राचा जप आपण वाढवू शकतो. नंतर हळूहळू तो आपण वाढवू शकतो आणि जपाची एकदा सवय झाली की गायत्री मंत्राचा रोज 3 ते 4 हजार जप करणारीही माणसं आहेत. आता आपल्याला ज्या गायत्रीचा जप करायचा असेल, आता ज्याप्रमाणे मी म्हटलं की एकूण 24 गायत्र्या आहेत, पण त्यातल्या कोणत्या गायत्रीचा तुम्हाला जप करायचा आहे, तिचं चित्र जर समोर आणलं किंवा तिचं चित्र जर आपण डोळ्यांसमोर ठेवलं किंवा आपण प्रवास करत असू तर आपले डोळे बंद करून मनासमोर ते चित्र आणलेलं कधीही चांगलं. म्हणजे ध्यान चांगलं लागतं आणि त्या देवतेचं रूप ध्यानात आणून चित्त तिकडे ठेवणं म्हणजे ध्यान. आता ध्यान करता येऊ लागलं की ते चित्र मनात आपल्या आपोआपच निर्माण होतं आणि आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि हे काय एका रात्रीत किंवा पटकन काही जमत नाही. ह्याचा अभ्यास आपण हळूहळू करू शकतो. यालाच धारणा म्हणतात. आता 8 दिवसात किंवा कमी जास्त दिवसात 24,000 जप झाला की ते एक गायत्री पुरश्चरण होतं. आणि साधारणतः अशी पद्धत आहे की देवांच्या आरत्या पहिल्यांदा म्हटल्या जातात आणि नंतर गायत्री मंत्र म्हटला जातो. मित्रांनो, हे जे मंत्र आहेत, गायत्री मंत्र म्हणा किंवा रामरक्षा म्हणा, हनुमान स्तोत्र म्हणा, कधीकधी काय होतं, एखादी परिस्थिती आपल्या हातात नसते, काही आपल्याकडे संकट आलेली असतात आणि आपल्या हातात त्या गोष्टी नसतात. अशा वेळेला आपल्या हातात जेव्हा काही कंट्रोल नसतो तेव्हा आपण एका शक्तीवर विश्वास ठेवतो आणि डोळे बंद करून मनासमोर त्या देवाची मूर्ती आणून किंवा त्याची तस्वीर आणून आपण हे मंत्र जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला मनाला बळ मिळतं. आणि हीच आपली श्रद्धा असते देवावरची, ज्याने आपल्याला त्या संकटातून पार नेण्याची किंवा ते संकट निवारण्याची जी शक्ती असते ती अशाच गोष्टींमुळे आपल्याला मिळते. विज्ञान
आणि आपलं पुराण ह्याच्यामध्ये काही मतभेद आहेत, पण एक मात्र नक्की की ह्या मंत्रांचा उच्चार केल्यावर आपल्या अंगामध्ये जी व्हायब्रेशन्स निर्माण होतात, त्या व्हायब्रेशन्समुळे काही ना काहीतरी आपल्यात पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि जी संकटं समोर आहेत त्या संकटांना सामोरं जाण्याची शक्ती आणि पॉझिटिव्हिटी नक्कीच आपल्यामध्ये येते. तर चला बघूया एक एक करून ज्या 24 गायत्री आहेत त्यांचे सोपे मंत्र. पहिली गायत्री आहे सूर्य गायत्री. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. दुसरी गायत्री आहे विष्णु गायत्री. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. तिसरी गायत्री आहे महादेव गायत्री. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात. चौथी गायत्री आहे गणेश गायत्री. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. पाचवी गायत्री आहे आदित्य गायत्री. ओम भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात. सहावी गायत्री आहे श्रीलक्ष्मी गायत्री. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात. सातवी गायत्री आहे पांडुरंग गायत्री. ओम भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्णः प्रचोदयात. आठवी गायत्री आहे ब्रह्मा गायत्री. ओम चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मः प्रचोदयात. नववी गायत्री आहे नृसिंह गायत्री. ओम नृसिंहाय विद्महे वज्रनखाय धीमहि तन्नो नृसिंह प्रचोदयात. दहावी गायत्री आहे कृष्ण गायत्री. ओम देवकी नंदनाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्णः प्रचोदयात. 11वी गायत्री आहे अग्नि गायत्री. ओम सप्तजिह्वाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात. 12वी गायत्री आहे इंद्र गायत्री. ओम सहस्रनेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नो इंद्रः प्रचोदयात. 13वी गायत्री आहे हनुमान गायत्री. ओम अंजनीसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात. 14वी गायत्री आहे श्रीराम गायत्री. ओम भरताग्रजाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात. 15वी गायत्री आहे चंद्र गायत्री. ओम क्षीरपुत्राय विद्महे अमृततत्वाय धीमहि तन्नो चंद्रः प्रचोदयात. 16वी गायत्री आहे यम गायत्री. ओम सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यमः प्रचोदयात. 17वी गायत्री आहे वरुण गायत्री. ओम जलबिंबाय विद्महे
नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात्. 18वी गायत्री आहे राधा गायत्री. ओम वृषभानुजाये विद्महे कृष्णप्रियाय धीमहि तन्नो राधा प्रचोदयात्. 19वी गायत्री आहे दुर्गा गायत्री. ओम गिरिजाये च विद्महे शिवप्रियाये च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात्. 20वी गायत्री आहे पृथ्वी गायत्री. ओम पृथ्वी देवै विद्महे सहस्रमर्त्ये च धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात्. 21वी गायत्री आहे सीता गायत्री. ओम जनकनंदिन्य विद्महे भूमिजाये च धीमहि तन्नो सीता प्रचोदयात्. 22वी गायत्री आहे षण्मुख गायत्री. ओम षण्मुखाय विद्महे महसेनाय धीमहि तन्नो षण्मुखः प्रचोदयात्. 23वी गायत्री आहे वैश्वानर गायत्री. ओम पावकाय विद्महे सप्तजिह्वाय धीमहि तन्नो विश्वनरः प्रचोदयात्. आणि 24वी गायत्री आहे गौरी गायत्री. ओम सुभगाये च विद्महे काममालिन्ये च धीमहि तन्नो गौरी प्रचोदयात्. ह्या 24 गायत्र्यांशिवाय आणखीन 5 गायत्र्या प्रचलित आहेत. त्या या प्रकारे आहेत. पहिली, महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीश्च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्. दुसरी, पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंखः प्रचोदयात्. तिसरी, मरुतपुत्राय विद्महे आंजनेयाय धीमहि तन्नो मारुतिः प्रचोदयात्. चौथी, भरताग्रजाय विद्महे रघुनंदाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात्. आणि 5वी, ओंकाराय विद्महे डमरुजातिस्य धीमहि तन्नो प्रणवः प्रचोदयात्. तर मित्रांनो, तुम्ही त्या देवाला मानत असाल त्या देवाचा गायत्री मंत्र तुम्ही उच्चारू शकता आणि मनोभावे तुम्ही त्या देवाची मूर्ती किंवा प्रतिमा डोळ्यासमोर आणून ह्याची पारायण करू शकता. धन्यवाद.